नमस्कार शेतकरी बांधव. या पाठीमागे जे कांदे लागवड झाली आहे आता जवळजवळ 1.5 महिन्याच्या पुढे आहे. 1.5 पावणे 2 महिने झाले, 2 महिन्यापर्यंत आहे. त्या ठिकाणी आता कुठेतरी शेंडे करपा दिसतो पहा तुम्ही. त्या ठिकाणी कुठेतरी शेंडे धरलेत. त्याला धरायचं कारण एक असं आहे की आताचं वातावरण थोडंसं चेंजेस आहे, दव पडले, धोका आहे, त्यामुळे शेंडे करपा निश्चितच धरला गेलाय. तर याला महत्त्वाची फवारणी आहे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये शेंडे करपा थांबल, त्याचबरोबर पिकाला ग्रेनरी सुद्धा येईल आणि हिरवेगारपणा सुद्धा राहील. त्यासाठी आपल्याला महत्त्वाचं जे बुरशीनाशक आहे ते कोणतं मारणं गरजेचं आहे. त्यासाठी महत्त्वाचं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. तर या ठिकाणी बुरशीनाशक जात असताना एक कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिक बुरशीनाशक जाणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे पीआय इंडस्ट्रीजचं विजमा अर्थात बास्कोलाइड जे आहे, बास्कोलाइड आणि पॅरास्ट्रोबिलिन जो आहे तो आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचा. तो स्ट्रोबिलिन मोलिक्यूल गटामधला काम आहे, चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे. एकरी साधारणपणे 240 ग्राम प्रति एकर याप्रमाणे मारून घ्यायचे. 10 पंप होतात ते आपल्याला या ठिकाणी मारून घ्या. त्याचबरोबर ग्रेनरी वाढली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीमध्ये हिरवेगारपणा येण्यासाठी त्यांचंच पीआय इंडस्ट्रीचं जे बायोविटा आहे ते तुम्ही या ठिकाणी आपल्याला स्प्रेच्या माध्यमातून एकरी 500 ml या पद्धतीमध्ये आपल्याला स्प्रे करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी साधे एखादं बुरशीनाशक का होईना खालून पाट पाण्यात न जाऊ द्या, म्हणजे अर्थात जी येणारी बुरशी असेल त्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने काम करेल. तर या ठिकाणी जे आपलं सल्फर आहे, सल्फर या ठिकाणी साधारणपणे एकरी 3 ते 5 किलो या प्रति पाण्यामध्ये आहे. त्याचा रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. होणारी बुरशी असेल, होणारी मर रोग असेल त्याच्यावर चांगलं काम करणार आहे. ही महत्त्वाची फवारणी ती करायची. त्याचबरोबर कीटकनाशक करताना पिवळा मावा असेल, काळा मावा असेल, त्या ठिकाणी मार्शल कार्बोसल्फान म्हणतो आपण, ते FMCचं आहे किंवा धानुकाचा आतंक आहे, ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता. आणि कंपल्सरी याच्यामध्ये स्टिकर ठेवा, म्हणजे रिझल्ट आपल्याला खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळतील. निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. धन्यवाद.